ओबीसींच्या नादी लागाल तर भस्म व्हाल, गुलाबराव पाटलांचे वक्तव्य चर्चेत. त्यांचा हा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विधान परिषदेतले आमचे सहकारी आदरणीय कपिल पाटील साहेब, आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब, रामहरी रुपनवार साहेब, आदरणीय सतीश अण्णा, आदरणीय प्रतिभाताई, आदरणीय महापौर, उपमहापौर, सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे, पण सगळ्या सन्मान्य व्यासपीठाची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले सगळे माझे ओबीसी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर या ओबीसीच्या प्रक्रियेमध्ये मला भुजबळ साहेबांनी काही दिवसापूर्वी आणलं, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांची जी समिती तयार झाली त्या ओबीसी समितीमध्ये भुजबळ साहेबांनी मलाही घेतलं आणि त्यावेळेस शेड्यूल ट्राईब असतील, एनटी असतील, व्हीजीएनटी असतील, ओबीसी असतील, या बाबतीमधला जो सगळा गाढा अभ्यास भुजबळ साहेबांचा आहे तो मला बघायला मिळाला. कपिल पाटील साहेब, महाराष्ट्रात काय मला माहित नाही, पण आम्ही पूर्ण इथं ओबीसी आहोत. जळगाव जिल्हा आमचा पूर्ण ओबीसी आहे. 9 आमदार आमचे ओबीसी आहे. 2 योगायोगाने राखीव जागा आहे म्हणून आहे. नाही आपल्याच आहेत, तो विषय नाही, पण इथं सगळे ओबीसी आहे. जो शेती करतो तो कुणबी आहे, तो ओबीसी. त्यामुळे आमच्याकडे ओबीसींचं राज्य आहे. पण हे राज्य जर टिकवायचं असेल तर हे जे जादूटोना चालला या देशामध्ये, ओम फाट, हा जादूटोना आपल्याला संपवावा लागेल. आणि ज्याच्यामध्ये बळ आहे ते भुजबळ साहेब आहेत. आम्ही तर काय आहे, जिकडे इंजन तिकडे डब्बा, तू जहां मुझसे कहेगी मैं उधर आऊंगा. त्यांनी आम्हाला सांगावं. आणि विधानसभेमधले जर तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं असेल तर मला तरी असं वाटतं की एखादा माणूस एखादा विषयाची पीएचडी करतो आणि त्याला अणू रेणू सगळं माहीत असतं, त्या भाषणानंतर माजी मुख्यमंत्र्यांचा चेहरा पाहायला पाहिजे होता. तुम्ही लॉलीपॉप झालता. ते भाषण जर कोणी पाहिलं, आताही युट्यूबवर आहे, आपण बघू शकतात. पूर्ण सभागृहाने ते भाषण ऐकलं आणि जे मुद्दे दिलेत, नुसते मुद्दे दिले नाहीत, प्रत्येक मुद्दा खोडून काढला आणि तो प्रूफ नुसार, नुसतं बोलायचं म्हणून बोलले नाही. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की प्रतिभाताई, तुम्ही मागासवर्गीयांच्या या कामानंतर आता ओबीसींकडे वळलात आणि दोघांची मोठ बांधल्यानंतर या जळगाव जिल्ह्यामध्ये भुजबळ साहेब आपण कधी आवाज दिला तर हा जिल्हा कायम तुमच्या पाठीशी उभा राहील, ही खात्री पालकमंत्री या नात्याने मी आपल्याला देतो. कपिल पाटील साहेब बोलले ते सत्य आहे. ही ती सुरुवात करताय. जसं एखादं पेनिसिलिनचं इंजेक्शन द्यायचं असेल तर त्याची रिॲक्शन किती येईल याच्यानंतर डॉक्टर ठरवतो, सालार साहब, कि देने का कि नहीं देने का. तो उन्होंने दिया है ये एक्शन है. मला वाटत नाही की पेनिसिलिनचं इंजेक्शन दिल्यानंतर आम्हाला ऍक्शन येणार नाही. 100% आम्हाला ऍक्शन देण्याकरता भुजबळ साहेबांनी जी पूर्वीचा जो त्याग केलेला आहे, आम्ही तर फक्त त्याची ती माहिती जर पाहिली त्याच्यावर तास आणि 2 तास बोलू शकतो. एवढा जबरदस्त ग्रंथ त्यांच्याकडे आहे ओबीसीच्या बाबतीत. आणि आज निवडणुका लागल्या, कोर्टाने सांगितलं आता तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. ह्या मोजून काहीतरी 5-6 जिल्ह्यामधल्या निवडणुका आहे.
पुढच्या काळामध्ये आता पूर्णकडे निवडणुका लागणार, फेब्रुवारीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लागणार, येणाऱ्या काही 2 महिन्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका लागणार. आणि या निवडणुकींचा जर विचार केला तर मग या सगळ्या गोष्टींचा फक्त निवडणुकीपुरता आम्हाला विचार करायचा नाहीये. आमच्या हक्काचं एखाद्या गावामध्ये जर मराठा समाज असला, 60% मराठा समाज असला तर योगायोगाने त्याचा तिथला सरपंच मराठा होतो. एखाद्या गावात जर गुजर 60% असला तर गुजर होतो, माळी असला तर माळी होतो. या राज्यामध्ये जर आम्ही 62% ओबीसी आहोत तर इथे आमचा हक्क चालला पाहिजे, हे मागणं काही चुकीचं नाही आहे. आणि मला तरी वाटतं या सोप्या भाषेमध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी हे सगळी गणितं त्या ठिकाणी सांगितली. पण जे लहान मुलाला सांगितलं जातं, पंख्याला हात लावू नको, हाबू आहे, तसं हे हाबू हाबू करून आम्हाला घाबरत आहे. आणि मला तरी याच्या मागला जो कुटील डाव आहे, यांना पूर्ण आरक्षण संपवायचं या देशाचं. आणि आरक्षण संपवून सगळ्यांना वाटोळं करण्याच्या मार्गावर या देशामध्ये एक प्रकारचं एक षडयंत्र सुरू आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि जर हे होऊ द्यायचं नसेल तर अन्सारी साहेबांनी, कपिल पाटील साहेबांनी, प्रतिभाताईंनी जे सांगितलं, सतीश अण्णांनी जे सांगितलं, एक नेता आपण निवडलाय त्यांच्या मागे राहायचं, नो कॉम्प्रोमाइज. पक्ष हा ठीक आहे, पक्ष पहिले आहे, हम डुबेंगे सर, हम तो आपको ले डुबेंगे. हे जे आपल्याला, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागल. ओबीसी हा जो हक्क आहे हा आम्हाला आज नाही मिळाला, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये दिलेला आमचा हक्क आहे. आणि तुम्ही सांगू शकता की 60%, 62% मात्र ते 50%च्या आत आणलं पाहिजे. भुजबळ साहेबांनी परवाच्या, मला वाटतं मागच्या आठवड्याच्या कॅबिनेटमध्ये जो मुद्दा मांडला, तो आता मला इथं वाच्यता करता येणार नाही की शेवटी ती कॅबिनेटची माहिती बाहेर बोलणं उचित नाहीये. एकच माणूस डॉन आहे आमचा, तिकडे 12 लोक राहू दे, आमचे एकटे भुजबळ साहेब त्यांना काफी आहे. आणि तुम्ही चिंता करू नका साहेब, एक खानदेश आहे, इथं बकासुराचा वध केलाय आम्ही, भीमानं बकासुराचा वध केलाय. इथं 2 तोंडेचा गणपती आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला जाताना इकडनं गेलेले आहे. आणि कानबाईचा देश आहे, त्यामुळे ते ना हिंदू, ना मुसलमान, ना बौद्ध, ना शीख, ना कोई, आम्ही सगळे ओबीसी आहोत. आणि ते भुजबळ साहेबांच्या मागे उभे आहोत. ही शपथ या निमित्तानं आम्ही सगळेजण घेतो. मला कल्पना आहे की तुम्हाला याच्या पुढे धुळायला जायचं आहे, आणि मी जास्त बोलणं उचित होणार नाही, कारण की त्यांचं ऐकणं आज फार गरजेचं आहे. मी नेहमी आपल्याशी बोलत असतो, पण ओबीसीच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेला जो संघर्ष आहे, त्यांच्या आपण बिलकुल पायाची खरड सुद्धा नाही असं मी नम्रपणे सांगेल. कारण की त्यांनी केलेलं जे काम आहे ते फक्त आपल्या राज्यापुरतं, जिल्ह्यापुरतं केलेलं काम नसून या देशाकरता केलेलं काम आहे. म्हणून मी माझा जास्त वेळ न घेता आदरणीय भुजबळ साहेब या जिल्ह्यामध्ये आलेत, त्याबद्दल या जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी मी त्यांचे आभार मानतो. प्रतिभाताईंनी हा एक सुंदर कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये 15 जी तालुक्यांना प्रतिभाताई असतील, सालार साहेब असतील, आमचे संजू भाऊ असतील, यांच्या सगळ्या सहकार्यांनी 15 तालुके फिरलेत. आणि आज ही सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. हा एक माणूस 100-100चा माणूस आहे. आपण पुढच्या काळामध्ये जर आवाज दिलात, त्यामुळे आपल्याला या छोट्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम घ्यावा लागला. या कमी वेळेमध्ये ताईंनी हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला. आणि जी थोडीशी राख या ठिकाणी जी आपल्या विस्तवावर होती, तिला फुंकर घालण्याचा जो प्रयत्न केलाय, त्या राखीला फुंकर घातल्यानंतर आपल्याला कल्पना आहे, जर या ओबीसीच्या नादी लागाल तर भस्म व्हाल. ही सुरुवात आज त्यांनी केली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.